नमस्कार, मी सुभाष मारवाडे, विषय सहाय्यक डायट गोंदिया आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओत समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अपूर्णांक सत्याच्या साहाय्याने कशा प्रकारे विद्यार्थ्यांना समजावून सांगता येईल हे बघणार आहोत। चला तर आपण दोन समान अंश असणारे अपूर्णांक घेऊया। पहिल्या अपूर्णांकामध्ये 1 अंश छेद 4 व दुसरा अपूर्णांक 1 अंश छेद 3 म्हणजे दोन्ही अपूर्णांकाचा अंश समान असून त्यामध्ये अंश हा 1 आहे। चला तर अपूर्णांक चकत्याच्या साहाय्याने एक पूर्ण वर्तुळ घेऊया आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद 4 असल्यामुळे पूर्णाचे 4 समान भाग पाडूया। 1 2 3 4 पूर्णाचे 4 समान भाग केल्यास त्या एका भागासारख्या एक भाग आपण यामध्ये रंगवूया आणि त्यामुळे 1 अंश छेद 4 यामध्ये आपण दृश्य रूपामध्ये दाखवलेला आहे। त्याच पद्धतीनं दुसरा अपूर्णांक 1 अंश छेद 3 आहे, त्यामुळे आपण एक अपूर्णांक चकती किंवा पूर्ण वर्तुळ घेऊया। हा माझा पूर्ण आहे व त्या पूर्णाचे समान 3 भाग पाडूया। एका समान भागासारखा एक भाग आपण रंगवूया आणि त्यामुळे इथं दिसत असणारा हा दृश्य भाग 1 अंश छेद 3 दर्शवितो। चला तर दोन्ही अपूर्णांकाची तुलना करूया आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे ते सांगूया। यामध्ये पहिला अपूर्णांक 1 अंश छेद 4 आणि दुसरा अपूर्णांक 1 अंश छेद 3 मध्ये दुसरा अपूर्णांक आपल्याला मोठा दिसत आहे आणि तो आपण चिन्हाने दर्शवूया। म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की 1 अंश छेद 4 हा 1 अंश छेद 3 पेक्षा लहान आहे, म्हणजे 1 अंश छेद 3 हा मोठा आहे। चला तर आपण आणखी काही उदाहरणे बघूया। आता यामध्ये 2 अंश छेद 3 व 2 अंश छेद 5 दोन्ही अपूर्णांकाचा अंश समान असून तो अंश 2 आहे। चला आपण एक वर्तुळ घेऊया। छेद 3 असल्यामुळे वर्तुळाचे 3 समान भागामध्ये आपण विभाजन करूया, म्हणजे 3 समान भाग पाडूया आणि त्या एका समान भागासारखे 2 भाग रंगवूया। म्हणजेच 2 अंश छेद 3 म्हणजे 3 पूर्णाचे 3 समान भाग केल्यास त्यासारखे 2 भाग म्हणजेच 2 अंश छेद 3 होईल। आता दुसरा पूर्णांक 2 अंश छेद 5 म्हणजेच पूर्णाचे 5 समान भाग केल्यास, त्यामुळे एक पूर्ण घेऊया आणि त्याचे 5 समान भागात विभाजन करूया। आता 5 समान भाग पाडलेले आहेत, 1 2 3 4 5, त्यातील एका समान भागासारखे 2 भाग आपण रंगवूया आणि त्यामुळे आता रंगवलेले भाग 2 अंश छेद 5 आपल्याला दाखवत आहे। चला तर तुलना करूया कोणता अपूर्णांक मोठा दिसतो ते। आता आपल्या असं लक्षात येते की यामध्ये पहिला अपूर्णांक म्हणजे 2 अंश छेद 3 हा मोठा दिसत आहे, म्हणून आपण ते चिन्हाच्या साहाय्याने आपल्याला दाखवूया आणि म्हणूनच आता इथं सुद्धा 2 अंश छेद 3 हा मोठा आहे। कशापेक्षा तर 2 अंश छेद 5 पेक्षा। अशा पद्धतीनं अजून काही उदाहरणे घेऊया। आता या उदाहरणामध्ये 3 अंश छेद 5 आणि 3 अंश छेद 4 यामध्ये दोन्ही समान अंश असणारे म्हणजे 3 अंश असणारे आपण अपूर्णांक घेतलेले आहेत आणि बघूया कोणता अपूर्णांक मोठा व कोणता अपूर्णांक लहान आहे। चला तर एक वर्तुळ घेऊया। हा आपला पूर्ण आहे। छेद 5 असल्यामुळे याचे 5 समान भागामध्ये आपण विभाजन करूया, म्हणजे 5 समान भाग पाडूया। 1 2 3 4 5 एका समान भागासारखे 3 भाग आपण रंगवूया आणि 3 भाग रंगवल्यानंतर 3 अंश छेद 5 आपल्याला या अपूर्णांक चकतीमध्ये दिसू लागेल।
आता यामध्ये 3 अंश छेद 4 आपण घेण्यासाठी एक पूर्ण वर्तुळ घेऊया। हा आपला एक पूर्ण आहे, त्या पूर्णाचे 4 समान भाग करूया आणि ह्या 4 समान भाग केल्यास त्या एका भागासारखे 3 भाग आपण रंगवूया आणि रंगवलेले भाग म्हणजेच 3 अंश छेद 4 आहे। आता रंगवलेल्या भागाची तुलना करूया तर आपल्याला असं दिसून येते की पिवळ्या रंगाने रंगवलेला भाग म्हणजे 3 अंश छेद 4 हा मोठा आहे आणि त्यामुळे आपण ते चिन्हाने दर्शवूया। आता यामध्ये 3 अंश छेद 5 हा 3 अंश छेद 4 पेक्षा लहान आहे, म्हणजे 3 अंश छेद 4 हा मोठा आहे। पुन्हा एक उदाहरण आपण यामध्ये घेऊया। 4 अंश छेद 6 व 4 अंश छेद 5 हे सुद्धा समान अंश असणारे 2 अपूर्णांक आहेत। यामध्ये पहिला अपूर्णांक आपण अपूर्णांक चकत्याच्या साहाय्याने दाखवूया। त्यासाठी एक पूर्ण घेऊया आणि या पूर्णाचे छेद 6 असल्यामुळे 6 समान भाग आपण करूया आणि 6 समान भाग केल्यानंतर त्या एका समान भागासारखे अंशामध्ये किती आहे 4 आहेत, म्हणजे 4 भाग आपण रंगवूया आणि 4 भाग रंगवले 1 2 3 4 तर रंगवलेला भाग आपल्याला 4 अंश छेद 6 दाखवत आहे। त्याच पद्धतीने आपण आता दुसरा अपूर्णांक म्हणजे 4 अंश छेद 5 यामध्ये काढूया। त्यासाठी एक पूर्ण वर्तुळ घेऊया आणि पूर्ण वर्तुळाचे 5 समान भागामध्ये विभाजन करूया आणि त्या एका समान भागासारखे 5 भाग आपण रंगवूया आणि त्यामुळे रंगवलेले लाल रंगाने रंगवलेले भाग 4 अंश छेद 5 इथं आपल्याला दिसत आहेत। ह्या रंगवलेल्या भागाची तुलना करूया। आता तुलना केल्यास आपल्याला असं दिसते की दुसरा अपूर्णांक म्हणजे लाल रंगाने रंगवलेले भाग हे काय आहे मोठा भाग आहे आणि त्यामुळे 4 अंश 5 छेद हा अपूर्णांक मोठा आहे आणि म्हणूनच 4 अंश छेद 6 हा 4 अंश छेद 5 पेक्षा मोठा अपूर्णांक आहे। नमस्कार, मी सुभाष मारवाडे, विषय सहाय्यक डायट गोंदिया आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओत समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अपूर्णांक चकत्याच्या साहाय्याने कशा प्रकारे विद्यार्थ्यांना समजावून सांगता येईल हे बघणार आहोत। चला तर आता आपण एक ऍक्टिव्हिटी करूया आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये 4 वर्तुळे घेऊया आणि या 4 वर्तुळाला आपण पूर्ण असे म्हणतो, म्हणजे आपण 4 पूर्ण घेतलेले आहेत। पहिल्या पूर्णाचे 3 समान भाग करूया, दुसरा जो पूर्ण आहे त्याचे 4 समान भाग करूया, तिसऱ्या पूर्णाचे 5 समान भाग करूया, तर चौथ्या पूर्णाचे 6 समान भाग करूया। आता सर्व पूर्णांचे 2 भाग आपण रंगवूया। इथं 2 भाग रंगविले, इकडे 2 भाग रंगवले, त्यानंतरच्या वर्तुळामध्ये 2 भाग रंगवले आणि सर्वात शेवटच्या वर्तुळामध्ये सुद्धा 2 भाग रंगविलेले आहेत। आता रंगविलेले भाग आपण अपूर्णांकाच्या साहाय्याने दाखवूया। तर यामध्ये पूर्णाचे किती समान भाग केलेले आहेत 3, 1 2 3 म्हणून छेदामध्ये 3 लिहिले आणि त्या समान पूर्णाचे 3 समान भाग केल्यास त्या एका भागासारखे किती भाग रंगवलेले आहेत 2, ते आपण अंशाने दर्शवतो म्हणून अंशामध्ये 2। म्हणून पहिल्या पूर्णांकामध्ये रंगवलेले भाग आपण 2 अंश छेद 3 ने दाखवूया। दुसरा आता आपण अपूर्णांक चकतीसाठी एकूण पूर्णाचे किती भाग केलेले आहेत 4 आणि त्या एका भागासारखे 2 भाग इथं रंगविलेले आहेत, त्यामुळे दुसऱ्या आकृतीमध्ये रंगविलेला भाग हा 2 अंश छेद 4 असेल। तिसऱ्या आकृतीमध्ये पूर्णाचे 5 समान भाग केलेले असून
त्या एका भागासारखे दोन भाग रंगविलेले आहेत, त्यामुळे अंशामध्ये 2 लिहिल्यास 2 अंश 5/5 हा तिसरा अपूर्णांक आपल्याला इथं दृश्य स्वरूप दिलेलं आहे। सहावा अपूर्णांक आपण अपूर्णांकामध्ये लिहूया। तर पूर्णाचे किती भाग केलेले आहे? 6 आणि त्यासारखे किंवा त्या एका भागासारखे रंगविलेले भाग किती आहेत? 2। तर अशा पद्धतीनं अपूर्णांक चकत्याच्या साहाय्याने रंगविलेल्या दृश्य भागांना आपण अपूर्णांकामध्ये लिहिलेलं आहे। आता ह्या रंगविलेल्या भागांचे निरीक्षण करूया। तर आपल्याला असं दिसून येतं, रंगवलेल्या भागाचे निरीक्षण करूया। यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? तर निळ्या रंगाने रंगवलेले भाग हे सर्वात मोठे दिसत आहेत आणि त्यामुळे सर्वात मोठा अपूर्णांक जो असेल तो मोठा अपूर्णांक कोणता असेल? 2/3। तर तपकिरी रंगाने रंगवलेले भाग हे सर्वात लहान दिसत आहेत आणि त्यामुळे तो सर्वात लहान अपूर्णांक असून 2/6 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे। रंगविलेल्या भागांचं जर निरीक्षण केले तर आपणास असं दिसून येते की डावीकडून जर उजवीकडे गेल्यास हे रंगविलेले भाग लहान लहान होत जातात आणि त्यामुळे 2/6 हा सर्वात लहान अपूर्णांक असून त्यापेक्षा 2/5 हा मोठा पूर्णांक आहे। त्याही पेक्षा 2/4 हा मोठा पूर्णांक आहे आणि 2/3 हा सर्वात मोठा पूर्णांक आहे। म्हणजे डावीकडून उजवीकडे गेल्यास अपूर्णांक लहान लहान होत जाताना दिसत आहेत, तर उजवीकडून डावीकडे आल्यास अपूर्णांक हे मोठे मोठे होत जाताना आपणास दिसत आहेत। म्हणजे इथं उत्तरता क्रम आपल्यास दिसतो। यावरून आपल्याला काही सर्वसामान्य सिद्धांत काढता येईल काय? चला तर आता यांचं निरीक्षण केलं तर सर्व समान अंश असणारे अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाचा अंश समान असताना, अपूर्णांकाचा अंश इथं सर्वांचा अंश समान आहे आणि तो 2 आहे, तर अपूर्णांकाचा अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान। तर आता जर आपण छेदांचं निरीक्षण केलं तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 2/3। त्याचा छेद हा सर्वात लहान आहे आणि त्यामुळे तो सर्वात मोठा आहे आणि ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान। तर 2/6 याचा छेद सर्वात मोठा आहे, त्यामुळे तो अपूर्णांक सर्वात लहान आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला एक सर्वसामान्य नियम तयार करता येतो की अपूर्णांकाचा अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान व ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा। तर अशा पद्धतीनं दृश्य भागावरून आपल्याला अपूर्णांकाच्या लहान मोठेपणाबद्दल नियम तयार करता येतात। आपण इथं समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाच्या लहान मोठेपणासाठी हा नियम तयार केलेला आहे। याचा जर वापर केला तर आपण फक्त निरीक्षण करून लहान मोठेपणा ठरवू शकतो। चला तर धन्यवाद।